नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि बनवण्याची पद्धत देखील थोडीशी वेगळी आहे आणि खूपच साध्या सिंपल पद्धतीने मी ही चिकन बिर्याणी बनवलेली आहे आणि झटपट अशा पद्धतीने आपली ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि माझी चिकन बिर्याणी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. एका भांड्यामध्ये आपण तेल ओतून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि बडा मफल याची फोडणी द्यायची आहे. नंतर त्यामध्ये तमालपत्र ॲड करायचं आहे. हे सर्व तेलामध्ये चांगलं गरम झाले की त्यामध्ये आपण अशा पद्धतीने उभा बारीक कापलेला कांदा आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तेलामध्ये चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला तेलामध्ये भाजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला लागणार आहे लसूण पाकळ्या, एक गड्डा लसूण घेतलेला आहे. नंतर आपण त्यामध्ये आलं ॲड केलेलं आहे, मिरची आणि पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही ॲड केलं तरी चालेल. नंतर आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. बारीक केल्यानंतर अशी पेस्ट तयार होईल. खूप छान प्रकारे सर्व बारीक झालेलं आहे. मसाला रेडी झालेला आहे आणि कांदा देखील खूप छान प्रकारे भाजत आलेला आहे. त्याचा कलर चेंज होत आहे. तर फ्रेंड्स, रात्रीच चिकन आणलेलं होतं. तर रात्री स्वच्छ धुवून चिकन मी त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मसाला लावून. तर मसाला यामध्ये हळद, मीठ, तिखट, घरचं तिखट आणि नंतर आपण त्याच्यावरती बिर्याणी मसाला, पुदिना हे सर्व ॲड करून सर्व मिक्स करून नंतर त्यावरती दही ॲड केलेली आहे आणि सर्व प्रकारे त्याला मसाला लावून घेतलेला आहे. आणि रात्री मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेलं होतं हे चिकन. तर खूप छान प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे चिकन. तर हे चिकन आपण आता साईडला ठेवून देऊ आणि आपला कांदा देखील भाजलेला आहे. आता फ्रेंड्स, खूप छान प्रकारे त्याला कलर आलेला आहे. तर कांदा आपल्याला अशा प्रकारेच कुरकुरीत अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आणि कलर देखील असा चेंज झालेला पाहिजे. तर कांदा आपला रेडी झालेला आहे फ्राय होऊन. नंतर जो आपण बारीक केलेला मसाला होता, आलं, लसूण, मिरची आणि पुदिना हे सर्व आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. कांद्यामध्ये भाजलेल्या कांद्यामध्ये आपण ते ॲड करून चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. परत एकदा तो चांगला आपण कांद्यामध्येच मिक्स करायचा आहे आणि याचा कलर देखील छानपैकी चेंज होईल. तर मसाला खूप छान प्रकारे भाजला गेला की चिकनची टेस्ट देखील खूप चांगली येते. तर मसाला चांगला भाजत आला की त्याचा कलर चेंज होईल. तर फ्रेंड्स, जेव्हा आपला मसाला भाजून होईल तेव्हा त्याचा कलर बघा अशा पद्धतीने दिसेल आणि खूप छान प्रकारे मसाला भाजला गेलेला आहे. नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो मी अशा पद्धतीने बारीक बारीक चिरलेला आहे. तो देखील आपण तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे, चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर खूप छान प्रकारे आपला बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे. फ्रेंड्स, मसाला भाजून झाला की त्यामध्ये आपण धना पावडर ॲड केलेली आहे. धना पावडर आणि नंतर जिरा पावडर ॲड करायची आहे. एक चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच जिरा पावडर ॲड केलेली आहे. नंतर आपण त्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले जे चिकन होते ते आपण त्यामध्ये ॲड करायचे आहे. तर चिकन आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे. नंतर आपण यावरती झाकण लावून ठेवून देणार आहोत, जेणेकरून चिकनला पाणी सुटेल आणि चांगल्या प्रकारे चिकन शिजलं जाईल.
तर एक 10 मिनटं आपण याच्यावरती झाकण लावून ठेवल्यानंतर अशा पद्धतीने त्याला पाणी सुटेल। तर बघा खूप छान प्रकारे चिकन दिसत आहे आणि त्याला पाणी देखील सुटलेलं आहे। तर हे चिकन आपण हलवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। तर हे बर्फ झालेला होता त्यामुळे हे घट्ट चिकन आहे। तर हे सर्व आपण एकत्र चांगल्या पद्धतीने करून घ्यायचे आहे, जेणेकरून जे चिकन आहे ते चांगलं पाण्यामध्ये शिजलं जाईल। तर यामध्ये आपण आधीच पाणी ॲड करायचं नाही आहे। आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे की चिकन शिजण्यासाठी फार असा वेळ लागत नाही। तर खूप छान प्रकारे चिकन मसाला तयार झाला आणि चिकन देखील खूप बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे। तर याच्यावरती परत आपण झाकण लावून शिजवून घेणार आहोत। तर हे अगदी चांगल्या प्रकारे मिक्स झाले की त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात आपण पाणी ॲड करायचं आहे। 1 तांब्या पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण लावून ठेवणार आहोत, शिजत ठेवणार आहोत। एक 10 मिनिटानंतर बघू शकताय त्याला खूप छान प्रकारे उकळी आलेली आहे आणि पाण्यामध्ये देखील खूप छान प्रकारे चिकन शिजले गेलेले आहे। तर आपलं हे चिकन आहे जे बिर्याणीमध्ये आपण ॲड करणार आहोत ते खूप छान प्रकारे शिजलं गेलेलं आहे आणि चिकन ग्रेव्ही देखील तयार झालेली आहे असं आपण म्हणू शकता। तर चिकन खूप छान प्रकारे तयार झालेलं आहे। नंतर आपण त्यामध्ये बिर्याणीचा आपण तांदूळ ॲड करायचा आहे। तर हे मी बासमती राईस घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर हे राईस आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे, बासमती राईस आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे। चिकन अर्धा किलो आहे फ्रेंड्स आणि त्याच पद्धतीने आपण तांदूळ देखील अर्धा किलो घेतलेला आहे, पण मी थोडासा 1 वाटी तांदूळ एक्स्ट्रा घेतलेला आहे यामध्ये, अर्धा किलोला जास्त थोडासा। तर हे सर्व आपण राईस त्यामध्ये ॲड करून हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन आणि राईस अगदी चांगल्या प्रकारे एकत्र होईल। तर अशा पद्धतीने सर्व मिक्स झाल्यानंतर त्याला चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे। मीठ ॲड केल्यानंतर परत एकदा आपण ते एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही रेसिपी फ्रेंड्स खूप साधी सिंपल आहे आणि झटपट होणारी आहे। तर बघा खूप छान प्रकारे उकळी आलेली आहे। तर आपण याला आता झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून जे चिकन आणि राईस आहे ते एकत्र होईल आणि चांगल्या प्रकारे शिजले जाईल। म्हणूनच आपण चिकन थोडेफार शिजवून घेतले होते। तर थोड्या वेळानंतर मी त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे। नंतर आपण त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे, ती आपण ॲड केलेली आहे। ती ॲड केल्यानंतर परत एकदा आपण ते एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व जे चिकन आहे ते खाली वर अशा पद्धतीने मिक्स होईल, एकाच साईडला किंवा वरती अशा पद्धतीने राहणार नाही। तर मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करायचं आहे आणि तूप अशा पद्धतीने आपण कढईला लावून घ्यायचं आहे। तर तूप लावून झाल्यानंतर आपण त्यावरती परत झाकण लावून ठेवून देणार आहोत, जेणेकरून खूप छान प्रकारे आपली बिर्याणी शिजली जाईल। तर काहीतरी ओझं ठेवायचं आहे म्हणून मी 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि ते त्याच्यावरती झाकण लावून ठेवलेलं होतं। तर बघा खूप छान प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे फ्रेंड्स। साधी सिंपल अशी आपली आणि टेस्टी बिर्याणी तयार झालेली आहे। तर यावरती परत एकदा आपण पुदिना आणि कोथिंबीर ॲड करायची आहे। भांड्याला आपली बिर्याणी चिकटली जाऊ नये यासाठी मी तवा ठेवलेला होता, जेणेकरून जो खालचा भाग आहे तो जास्त गरम नाही होणार आणि चांगल्या प्रकारे बिर्याणी शिजली जाईल। तर खूप छान प्रकारे चिकन बिर्याणी आपली झटपट अशा पद्धतीने लेयर न लावता खूप छान पद्धतीने शिजली गेलेली आहे आणि तयार झालेली आहे फ्रेंड्स, आणि खूपच टेस्टी झालेली होती बिर्याणी। तर फ्रेंड्स, माझी ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी चिकन बिर्याणी बनवण्याची पद्धत आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।